विद्यार्थी मित्रांनो, नुकताच राज्यसेवेची जाहिरात आलेली आहे. नॉर्मली जाहिरात आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असते, पण यावेळेस थोडीशी विद्यार्थ्यांची थोडीशी म्हणजे काय बऱ्यापैकी निराशा झालेली आहे. कारण फक्त 79 जागांसाठी आयोगाने जाहिरात काढलेली आहे. म्हणजे त्यातल्या 32 जागा जवळपास ह्या सहाय्यक संचालक वित्त व लेखा म्हणजे जे कॉमर्सला असणारे विद्यार्थी आहेत किंवा MBA ला असणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच त्या जागा आरक्षित आहे. म्हणजे नॉर्मली विद्यार्थ्यांसाठी जागा किती आहे तर टोटल 45 ते 50 जागा म्हणजे 47च जागा अवेलेबल आहे. कॅटेगरी वाईज गेलं तर फार कमी जागा येतात, त्यामुळे निराश असणं हे साहजिक आहे. पण जर आपण पहिल्यांदा कागदोपत्री पाहतो म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, तर इथं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे 6.2 नंबरच्या पॉईंटमध्ये की विद्यमान सेवा व संवर्गाव्यतिरिक्त काही नवीन सेवा व संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे. दुसरं, संबंधित विभागाकडून सुधारित अतिरिक्त अथवा नवीन सेवा संवर्गाच्या मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येईल. अशा सुधारित अतिरिक्त मागणीपत्राचा तपशील पूर्व परीक्षेच्या निकाल प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे की आम्ही आणखी याच्यामध्ये संवर्ग ऍड करणार आहोत. आता हे त्यांनी कागदोपत्री म्हटलेलं आहे, पण प्रॅक्टिकॅलिटीमध्ये पण MPSC मध्ये रिफॉर्म्स म्हणजे सुधारणा मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर माझ्या ऐकण्यात असं आहे की जवळपास 100 आपण ज्याला म्हणू शकतो, आता सध्या 36 वेगवेगळ्या संवर्गासाठी आयोग जागा काढते आहे, तर ते 100च्या घरात जाण्याची शक्यता आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो पहा, नगर परिषदेमध्ये पण गट अ गट ब चे पद असतात जे आधी सरळ सेवेतून भरल्या जायचे, ते आता राज्यसेवेतून भरल्या जाईल. महानगरपालिकेमध्ये पण सहाय्यक आयुक्त पद असायचे जे आधी महानगरपालिका सरळ सेवेतून भरायचे, ते पण MPSC राज्यसेवेच्या अंडर येईल. त्यामुळे ही जाहिरात पुढल्या कालखंडामध्ये नक्की मोठी असणार आहे. मला तर वाटतं की प्रचंड मोठी असणार आहे. उदाहरणार्थ सांगतो, आता काय झालेलं आहे, सो हे मागणीपत्र गेलेलं आहे 484 जागांसाठी. हे कृषीसाठीचं असणारं मागणीपत्र आहे, पण त्या जागा याच्यामध्ये त्यांनी ऍडच केलेल्या नाहीये. म्हणजे आगामी कालखंडामध्ये ह्या जागा नक्की ऍड होणार आहेत. त्याच्यामध्ये आयोग काय करते, ऍड काढत असताना लक्षात घ्या, विद्यार्थ्यांच्या भावनांचा तितकासा विचार करत नाही की त्यांना कसं वाटेल म्हणून. त्यांचा एक अल्गोरिदम ठरलेला असतो, त्यानुसार ते ऍड काढतात. आमच्याकडे एवढ्या जागा आल्या, आम्ही ऍड काढली, तुम्ही तुमचं बघून घ्या. पण लक्षात घ्या, नंतरच्या कालखंडात जेव्हा आणखी जागा येतील तेव्हा त्याच्यामध्ये आणखी वाढ होणार आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या होप्स बिलकुल हरू नका. तुम्ही जो मागच्या काही वर्षापासून प्रचंड अभ्यास करताय या राज्यसेवा परीक्षेचा, सो तुम्ही कंटिन्यू ठेवा. तुमचा जो पॅटर्न चालत आलेला आहे तो कंटिन्यू ठेवा, कारण एकदा निघून गेलेली संधी परत मिळत नाही. विद्यार्थी मित्रांनो, जागेकडे पाहून प्लीज तुम्ही तुमचा अभ्यास थांबवू नका. सो नक्की जागा वाढतील आणि परत तुम्हाला सोन्याचे दिवस येतील, तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी तयार असले पाहिजे. सो त्यामुळे टिकून राहा. धन्यवाद.